समाजाचे क्रांतिकारी संघर्ष योद्धा आदरणीय मनोज जरांगे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली गेली 4 ते 5 महिने झालं विविध आंदोलनं मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी होत आहेत। परवाच 27 जानेवारी रोजी चलो मुंबई हा ते नाराज त्या मुंबईमध्ये मोठं आंदोलन झालं मनोज जरांगे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली। त्यावेळेला आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी आरक्षण देतो आणि दिलं असं जाहीर केलं आणि सर्व गुन्हे मागे घेतले असं दिलं। पण त्यामुळे त्या ह्याच्यावरून अनुसरून कोणताही निर्णय अजून ठोस झालेला नाही आणि त्यांनी विशेष अधिवेशन घेऊन हे आपलं अधिवेशनाचा आरक्षणाचा मुद्दा पारित करतो असं 15 फेब्रुवारीपर्यंत सांगितलं होतं। पण ते कोणताही असा मुद्दा झाला नाही। त्यामुळं आदरणीय मनोज जरांगे पाटील साहेब यांनी 10 फेब्रुवारीपासून आमरण उपोषणाचा त्यांच्या गावी अंतरासाठी निर्णय घेतला। त्यानुसार त्यांचं आमरण उपोषण चालू आहे, त्यांची प्रकृती खाली चालू आहे। पण त्या उपोषणाला पाठिंबा म्हणून आमच्या गावातील आदरणीय प्रकाश नाना वाडेकर त्यांना पाठिंबा आमरण उपोषणासाठी बसत आहेत। त्या उपोषणाला आमच्या गावातील सर्व समाज बांधवांचा पाठिंबा मिळत आहेत। आम्ही सर्व आदरणीय प्रकाश नाना यांना पाठिंबाशी इथं जमलो आहेत आणि आजपासून यांचं आजचा पहिला दिवस आहे तर त्यांचं आमरण उपोषण इथं चालू होत आहे। मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी तिसऱ्यांदा मराठा समाजासाठी तिसऱ्यांदा आंतरवाली सराटीमध्ये उपोषण चालू केलेलं आहे। अमरण काही पाणीसुद्धा न घेता त्यांनी उपोषण चालू केलेलं आहे। याच्यापूर्वी आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी त्यांना आश्वासन दिलं होतं की लवकरात लवकर कायदा पारित करून मराठा समाजाला आरक्षण देतो व सगळ्या शहरांचा कायदाही पारित करतो असं त्यांना आश्वासन दिलेलं होतं। परंतु त्यांच्या दिलेल्या आश्वासनाची लवकर पूर्तता व्हावी व सगळ्या शहरांचा कायदा पारित करावा व शासनानं लवकरात लवकर अधिवेशन बोलवून तो कायदा पारित करावा। आणि आता सध्या मनोज जरांगे साहेबांची प्रकृती खालावत आहे। जर त्यांच्या तब्येतीला जर बरं वाईट झालं तर महाराष्ट्रात उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही। तरी शासनाने लवकरात लवकर अधिवेशन कायदा पारित करावा आणि मराठा समाजाला न्याय द्यावा अशी मी शासनाला विनंती करतो। आणि आमच्या मराठा समाजाचा अंत पाहू नका एवढीच त्यांना आम्ही सांगू इच्छितो। गावचे मनोज जरांगे पाटील साहेबांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आमच्या बेडक गावचे प्रकाश नाना वाडेकर यांनी यापूर्वी उपोषण केलं होतं। आता तेही दुसऱ्यांदा मनोज जरांगे पाटील साहेबांना पाठिंबा दर्शवण्यासाठी दुसऱ्यांदा उपोषणाला बसले आहेत। आमचे प्रकाश नाना वाडेकर आम्ही त्यांना आमच्या बेडकचे जरांगे पाटील साहेब म्हणून संबोधतो। तरी आम्ही आमचे प्रकाश नाना वाडेकर आजपासून अमरण उपोषणाला बसलेले आहेत। आमच्या संघर्ष योद्धा जरांगे पाटील साहेबांना पाठिंबा देण्यासाठी बेडक गावातील सर्व मराठा समाज व इतर समाज सर्व समाज यात पाठिंबा देऊन ते आता सध्या उपोषणाला बसले आहेत। त्यांना सर्व समाजाचा पाठिंबा आहे।